माझ्यासोबत मनसे नेते प्रकाश महाजन आहेत. काका, सध्या बीडमध्ये जे स्वास्थ्य बिघडलं आहे याकडे कसं बघता? कारण तुमचं आणि बीडचं जे नातं आहे ते फार वेगळं आहे. तुम्ही या मातीतले आहात. संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या झाली याचं कुठल्याही शब्दात समर्थन होऊ शकत नाही. त्यांचे जे गुन्हेगार आहेत किंवा त्या गुन्हेगाराला संरक्षण देणारे कोणी आहेत त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मस्साजोगशी माझं एक थोडं वेगळं नातं आहे. माझे वडील साधारण 1960-62चा तो काळ असेल, केजला शिक्षक होते, हेडमास्तर होते. त्यांनी मस्साजोगची ती शाळा त्यावेळेस सुरू केलेली आहे. आणि त्या गावातला एक होतकरू तरुण त्याची अशी हत्या व्हायचं निषेध शब्दापेक्षाही त्याला शब्द नाहीत की आपण याचा निषेध करावा कसा. मनुष्य आता पशुपेक्षाही खाली गेला आहे. बीडमध्ये एवढी दहशत झाली आहे की प्रत्येक लोकांकडे बंदुकी आहेत. कोणी फायरिंग करतो, कोणी हवेत फायरिंग करतो. खरं म्हणजे बंदुकी शस्त्र परवाना हा बहुतांशी शेतकरी लोकांना मिळायचा, पण आजकाल शस्त्र बाळगणं एक स्टेटस सिम्बॉल झालं, प्रतिष्ठेचं लक्षण झालं. पण बीड जिल्ह्यात माझं आयुष्याचा बराच काळखंड गेला आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे शस्त्र वाटली गेली आणि त्याचा ज्या पद्धतीने उपयोग होताना पाहिल्यावर मला उबग आला. आणि मी अंजली ते दमानीचे आभार मानेन की त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रकार बाहेर आणले. मी असं ठरवलं की माझ्याकडे एक शस्त्र आहे परवानाधारक, ते मी लोकसभेलाच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं होतं, अद्याप आणलं नाही. पण मी आत्ताच संभाजीनगरचे पोलीस आयुक्त पवार साहेबांना बोललो, त्यांची मी सोमवारची वेळ घेतली आणि मी माझा परवाना आणि शस्त्र मी शासनाला जमा करणार आहे. की आता आपल्याजवळ परवानाधारक शस्त्र आहे ही सांगायची सुद्धा त्याला आज वाटू लागलेली आहे. किती गोळ्याची ती तुमची बंदूक होती? किती काढतो? माझ्याकडे जी आहे रायफल ती 12 बोर 5 राऊंड आहेत. म्हणजे ती बंदुकीमधून 5 राऊंड चालतात. ही शक्यता महाराष्ट्रामध्ये फार कमी लोकांकडे आहे. पण आता ती मला नको वाटते, मी ती शासनाला जमा करणार आहे. तुम्ही कशामुळे बंदूक ही घेतली होती? परवानगी कशी? त्यावेळेस शेती करत होतो आणि शेतीसाठी म्हणून मी शेतावर राहत होतो म्हणून मी ती मागितली होती. पण मला असं वाटतं की आता आपण हे ठेवलं पाहिजे. माझं वय पाहता इथून पुढं मी किती काळ ती हाताळू शकेन, त्यापेक्षा आपण म्हणून मी शासनाला जमा करायचं ठरवलेलं आहे. किमान एक जरी नागरिक अशी आपली परवानाधारक शस्त्र जमा करू शकला ज्याची त्याला फार कधी आयुष्यात उपयोग पडत नाही, तरी बरेचसे शस्त्र पुन्हा शासनाकडे जमा होतील आणि ती संख्या कमी होईल. तर अशी सध्या मागणी सुरू आहे की हे सर्वच शस्त्र जे आहेत त्यांच्या परवानगी ज्या आहेत ते आता शासनाने नाकारावं, रद्द करावे आणि सगळ्यांचे जे शस्त्र आहे ते जप्त करावे, असं बऱ्याच लोकांचं, नेत्यांचं म्हणणं आहे. असं आहे की शासनाने शस्त्र परवाना देताना किंवा त्याचं नूतनीकरण करताना जी काही नियमावली आहे त्याची जरी अंमलबजावणी केली तर आज बीडमध्ये तुम्हाला 1250 शस्त्र दिसते, त्यातले 50सुद्धा त्याच्या क्षमतेचे राहणार किंवा ते योग्यतेचे राहणार. तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणाले की पूर्वी शेतकऱ्यांना हे परवाने मिळायचे, मात्र जर यादी बघितली 1200ची जी यादी 1222 जणांची, तर यात सगळ्यात जास्त पॉलिटिकल लोक आहेत, ठेकेदार लोक आहेत, बिल्डर लोक आहेत. यांना कशाची गरज वाटली शस्त्र घेण्यासाठी? माहीत नाही त्यांना काय भीती असेल, त्यांच्या कृत्याची भीती असेल, त्यांच्या राजकारणाची भीती असेल, त्यांची ठेकेदारीची भीती, यातून त्या भीतीपोटी त्यांनी शस्त्र घेतले. पण असा शस्त्र घेऊन त्याचा वापर त्यांच्या संरक्षणासाठी कितीदा झाला आयुष्यात? माझ्या आयुष्यात तर कधी झालं नाही. असा कधी योग आला नाही तुम्हाला की ज्यावेळेस? मला सांगायचं, जर आपण काम चांगलं केलं, कुणाला त्रास नाही दिला, लोक आपल्याला घ्यायला त्रास देतील. कधी जमा करणार तुमचा शस्त्र? मला सोमवारी वेळ दिली. मी आत्ताच पोलीस आयुक्तांना बोललो, 2 दिवस नाहीत, ते म्हणले सोमवारी 12:30ला या. तसं माझं शस्त्र पोलीस स्टेशनला जमा आहे. मी लोकसभेला जमा केलं होतं, विधानसभेला आणलं नाही. विधानसभा निवडणूक संपवून सुद्धा सव्वा महिना होऊन गेला, पण मी आणलं नाही. पण मी आता ते माझा परवाना तो जमा करणार, शस्त्र पोलीस स्टेशनला जमा करणार. नक्कीच हे आहेत प्रकाश महाजन. खरं तर यांचं नातं बीडशी आहे.
बीडची त्यांची नाळ आहे आणि याच बीडमधून तब्बल 1222 शस्त्र परवानगी देण्यात आले. मात्र अस्वस्थ झालेल्या प्रकाश महाजन यांनी आता थेट स्वतःचा शस्त्र आणि त्याचा परवाना जो आहे तो आता शासन दरबारी जमा करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. सोमवारी त्यांचं शस्त्र ते जमा करणार आहेत. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.